रामकृष्ण हरी माऊली. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या शेवटच्या सांगतेसाठी तयार होतोय तो महाप्रसाद. म्हणजे आता तुम्ही बघता या ठिकाणी ही शेव काढण्यात आलेली आहेत आणि जवळपास ही 6 ते 7 दिवसांपासून तयारी पूर्वीच या ठिकाणी सगळी सुरू केलेली होती. आता या शेव काढण्याला आजपासून सुरुवात झाली आहे. जवळपास या पुढचे 6 ते 7 दिवस हा सगळा कार्यक्रम जो आहे तो सुरू राहणार आहे. आणि इकडे आपण जर बघितलं तर या सगळ्या बत्त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं इकडे ही शेव तयार होत आहेत. तर हा सगळा प्रसाद जो आहे तो शेवटच्या सांगत्याच्या कार्यक्रमासाठी काल्याच्या कीर्तनासाठी तयार करण्यात येत आहे. हे सगळं काम सुरेश टेके यांच्या माध्यमातून यांच्या टीमच्या माध्यमातून होते. परंतु आज एक शोकंतिका अशी आहे की भैयाला विचारल्यानंतर एक दुःखदायी गोष्ट समजली ती म्हणजे 9 महिन्यापूर्वी हे सगळं वैभव उभं करून ही सगळी टीम सांभाळणारी टेके आज आपल्यात नाही आहेत. तर खरं तर आज बिंदास परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परंतु त्यांचा वारसा चालवण्यासाठी भैया आहेत. भैया काय नाव तुमचं? माझं नाव महेश सुरेश टिके. या सप्त्याचं नियोजन करताना तुम्ही बघत आहात का इथं शेवाचं सगळं लावलेलं आहे. आपण इथं 2 मशनी लावलेले आहे. इकडं पीठ लावायला मशनी. शेवाची क्वांटिटी ही 45 क्विंटलची क्वांटिटी. शेवटच्या दिवशीचा महाप्रसाद म्हणून शेव चिवडा समजला जातो. 700 पोते चिवडा असतो, त्यामध्ये शेव मिक्स करून टाकले जाते. शेवटच्या दिवशीचा महाप्रसाद. अच्छा. आणि साधारणतः किती दिवस आता तयार केले गेले? साधारण ते 6-7 दिवस कंटिन्यू तयार करण्यात येतो. एक म्हणजे या कडाया सुरूच असणार आहे कंटिन्यू चालूच असते. सकाळपासून तर संध्याकाळ चालू, संध्याकाळी आरामात स्टॉप होतो. आता याचं स्टोरेज कसं करायचं? मग असं कॅरी बॅग मध्ये भरून प्रत्येक आपण बघू शकतो की इथं कॅरी बॅग भरलेले आहे. सगळ्या कॅरी बॅग मध्ये क्वांटिटीनुसार भरलेली. ज्यावेळेस क्वांटिटी आपल्याला चिवड्यामध्ये मिक्स करावं लागते त्या क्वांटिटीनुसार भरली गेली. तर मित्रांनो, शेवटच्या दिवसासाठी जसं आता दादानी सांगितलं की जवळपास 45 क्विंटल या ठिकाणी शेव बनवण्यात येत आहेत आणि 6 ते 7 दिवस या सगळ्या कढाया ज्या आहेत या मशीन चालू राहणार आहेत आणि शेवटच्या दिवसासाठी 700 पोती चिवडा. तर हे सगळं मटेरियल बनवण्यात येत आहे काल्याच्या कीर्तनासाठी. आपल्याला या सगळ्या उपक्रमाबद्दल काय वाटतं, या महाप्रसादाच्या तयारीबद्दल काय वाटतं आणि टेके यांच्या सेवेबद्दल काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.